Audio Jungle. Audio Jungle. कैलासवासी गंगा भागीरथी सीताबाई कोंडाजी झुरळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री महालक्ष्मी देवस्थानच्या दिव्य आशीर्वाद असलेले कैलासवासी कोंडाजी नाना झुरळे यांच्या पत्नी गंगा भागीरथी सीताबाई कोंडाजी झुरळे यांचा दशक्रियाविधी नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रवचन सेवा हरिभक्तपरायण नवनाथ महाराज म्हस्के यांची झाली. त्यांनी झुरळे परिवाराचे सामाजिक व आध्यात्मिक योगदान उपस्थितांसमोर मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन काकडवाडी गावचे प्रथम नागरिक सरपंच जनार्दन कासार यांनी केले. यावेळी उपस्थितांच्या वतीने डॉक्टर संदीप गोरडे, संगमेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष संदीप सातपुते सर, हरिभक्तपरायण संजय महाराज ठोबे, हरिभक्तपरायण विलास महाराज कुटे, हरिभक्तपरायण शरद महाराज ढवळे, हरिभक्तपरायण किसन महाराज काकड, खंडू अण्णा कांदळकर, पोलीस कॉन्स्टेबल शांताराम गायकवाड आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थितांचे आभार हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज झुरळे यांनी मानले. पसायदान हरिभक्तपरायण अभिजित गिरी व हरिभक्तपरायण नवनाथ गडाख यांनी घेतले. सदर कार्यक्रमास नातेवाईक, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसंवाद न्यूज चॅनेल प्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात. सकल तीर्थाची गुरे जे का माता पितरे तया सेवेसी स्थिर शरीर लोकी आमच्या झुरळ परिवारातील आमची मातोश्री आणि आमच्या आईला आणि आमच्या वडिलांना अतिशय प्रतिकूल वातावरणामध्ये संसार तर उभा केलाच, आमचा पक्षभावांचा संसार तर उभा केलाच, पण या जगाच्या कल्याणासाठी ज्या आईचा संस्कार उभा केला त्यामध्ये आमच्या आईचा अगदी मोठा वाटा आहे. खांद्याला खांदा देऊन गरिबीच्या परिस्थितीतही सुद्धा या मंदिराचं व्यवस्थापन असेल, आलेल्या भक्तांना पाण्याचं व्यवस्थापन असेल, कोणासाठी जर जेवण द्यायची वेळ आली असेल रात्री 11-11 वाजता स्वयंपाक करून आमच्या आईना भक्तांना घातला. आज लगेच ठेवाय बसतो आईस. पूर्वीच्या काळामध्ये अरे पैसाच नव्हता कोणाकडे. 72 सालीच्या काळात दुष्काळ पडला, आलेल्या भक्तांना पाण्याची सोय करायची होती. तर रात्री आमची आई आम्हाला 3 वाजता उठवायची. 3 वाजता उठून कोणाच्या डोक्यावर कळशी राहायची, कोणाच्या डोक्यावर हंडा व्हायचा, कोणाच्या डोक्यावर पाणी तापवायचं पातील असायचं. आणि ते घेऊन आम्ही खाली नदीच्या पलीकडं एक विहीर होती, तिला फक्त 1.5 फूट पाणी राहायचं. रात्री 3 वाजता जर पाण्याला गेलं तरच पाणी भेटलं होतं. जर दिवस उगलं गेलं तर पाणी भेटत नव्हतं. आणि म्हणून आमची आई पहाटे 3 वाजता उठायची. एवढ्या हलाकष्टामध्ये मंदिराचं व्यवस्थापन ठेवत असताना जोपर्यंत या मंदिराला प्लास्टर नव्हतं तोपर्यंत रोडवरची वाळू गाळायची आणि त्या मातीनं देऊळ सारवायचं. परंतु या मंदिराचं व्यवस्थापन आमच्या आई कधीच निवडून देत नाही. आज आम्ही 5 भाऊ आहेत. आमच्यावर केवळ तुम्ही एवढं जे प्रेम केलं असेल ते केवळ फक्त नानाप्रमाणे पाहिजे. एवढा समाज आला, एकाला फोन केलं नाही, फक्त व्हॉट्सअपच्या पत्रिका फोन आवडे एवढा समाज आला. तुम्ही एवढं समाजानं प्रेम केलं, नानांवर केलं, बाईवर केलं, आईवर केलं. तसंच प्रेम आयुष्यभर आमच्यावर असू द्या. आमचे माऊस असतील, आमच्या माऊस बहिणी असतील, आमच्या आतीची मुलं असतील, आमच्या मामाची मुलं असतील, त्याहीपेक्षा हजारोच्या संख्येने इथं आलेला आईचा भक्त झाले. केवळ फक्त फोनवर एक मेसेज पाहून हा समाज आलेला आहे. असंच प्रेम आमच्या या कुटुंबावर राहू द्या. एक असं मला वाटतं, आई गेली, बाप गेली, या कुटुंबाला आधार राहत नाही. पण एक शब्द मी आईच्या दारामध्ये विश्वासानं सांगतो, आमची आई गेली असेल, बाप गेली असेल, आमच्या 5ही भावांच्या पाठीमागं, 4ही भावांच्या पाठीमागं की आई म्हणून बाप्पा खबरीपणे उभा राहील. आयुष्य कुठं कुठं उभे राहिला. आमच्या आईने आणि आमच्या नानाने जबाबदारी सांभाळली. 5 भाऊ फक्त जन्मदाते भाऊ काही, म्हणून आम्ही एकत्र भाऊ आहे. आणि या विश्वामध्ये आमच्या नानांनी असे किती मुलं असतील आमच्या नानावर प्रेम करणार आणि किती मुली असतील सांगता येत नाही. परंतु मला जेवढं प्रयत्न करून माझ्या त्या नानांच्या मुली असतील,
माझ्या बहिणी समजतो मी. आणि आईकडे आलेले जेवढ्या बहिणी असतील, जेवढ्या मुली असतील, तेवढा ते प्रेम देण्याचं मला करता यावं किंवा माझं त्याच्यावर प्रेम राहावं, हाच आशीर्वाद माझ्या आमच्या नानांनी आणि आमच्या बहिणी माझ्या पाठीशी राहून ठेवा. मी आईला श्रद्धांजली वाहतीची आपली कुवत नाही. ऐका गाड्यानो, ऐका, सांगतोय. जशी नाना वारले 2017 साली, त्या दिवसापासून माझा एक नियम आहे. पूर्वीचा माझा हरिपाठ एक टायमाचा असायचा, पण नाना वारले तसे माझा 2 टाईम हरिपाठ असतो. एक टाईम माझा हरिपाठ माझ्या नानासाठी, त्यांच्या पुण्याचं. आमच्या पुण्याची गरज नाही नाना, आमच्या पुण्याची गरज नाही, पण आम्हाला जे नानांचे दिवस होते आनंदात गेले. हा सोहळा नानाचा झाला, बाईचा झाला. नानांचा सोहळा तर अगदी काही आगळा वेगळा होता. तोच सोहळा आमच्या जीवनामध्ये आमचा घडावा. हे एकूण मी माझ्या जीवनामध्ये तुम्ही म्हणशाल हात केलेलं पुण्य सांगतो काय, केलेलं पुण्य सांगत नाही, पण ते ऐकून जर एखाद्यानं जर त्याच्या वडिलांसाठी आईसाठी जर तेवढं पुण्य कमावलं तर ते पुढं चालून राहील. आणि म्हणून आईसाठी आणि वडिलांसाठी एक टायमाला माझा हरिपाठ असतो. तुम्हाला नवल वाटलं, तुम्हाला विशेष वाटलं. आज मी पिंडदानासाठी पुलतांब्याला गेलो, तर इथं मी काकडा करून पुलतांब्याला गेलो. पटणार नाही तुम्हाला. 3:30ला उठून आंघोळ करून निम्मा काकडा केला आणि बाकीच्या नंतर गेलो. दररोजचा काकडा करतोय मी, हरिपाठ करतोय माझ्या प्रमाणे. आजही गावात सप्तामध्ये माझं कीर्तन संध्याकाळी. त्यांना म्हणलं तर संध्याकाळी दशक्रिया विधी आहे, मला वेळ मिळणार नाही. ते म्हणजे नाही, तुम्हालाच कीर्तन करावं लागेल. आणि हे जे केवळ एवढा जर मला मान असेल, एवढा मला मोठ्यापणा असेल, तर एवढा समाजामध्ये मला जर माझी जर हे वाटत असेल, तर यासाठी केवळ जे पुण्य आहे, जे श्रेय आहे, तो आशीर्वाद फक्त आमच्या सद्गुरूंचा, आमच्या नानांचा आणि आमच्या पैसा आशीर्वाद आहे. आणि तोच आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहावा. माझ्या या व्हॉट्सअपला पत्रिका बघून तुम्ही सर्व जर या ठिकाणी आला, पुन्हा एकदा सांगतो, आमच्या मामांची मुलं असतील, आमच्या काकांची मावशीची मुलं असतील, मावस बहीण असतील, मावस भाऊ असतील, मामांची मुलं, सगळ्यांसाठी सगळ्यांनी असं किंवा आईकडे येणारे जे काही मुली असतील, नानांच्या मुली असतील, त्यांनी सदैव आमच्यावर आहे असंच प्रेम असू द्यावं, हीच एक सर्व अखेरची विनंती आहे. आता या ठिकाणी फक्त बसायला होईल आणि सर्वांनी या ठिकाणी भोजनाचा स्वाद घेऊन जायचा आहे, भोजनाचा प्रसाद म्हणून घेऊन जायचा आहे. या सगळ्या काढण्यामध्ये विश्वात्मके देवे हे देवाकयज्ञ तोषावे तोषोणी मदजावे पसाय ताणवी जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो देवांशील तो ते लाभो प्राणीगात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदिहाळी अनवरत भूमंडळी भेट तू तया होता चला कल्पतरूचे आर चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव विभूषांचे चंद्रने जे आरांजन महाचंद जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सुहिरे भूतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भूमी जिनी लोकी भजलो आदि पुरखी अखंडित आदिलंडोपजीविये विशेष योगिये दृष्टा दृष्ट विजये भोवा विजो एतमणीसि विश्वेश्वराहो होईल दान पसावो येणे ज्ञान देवो श्रुत्या येणे ज्ञान देवो श्रुत्या येणे ज्ञान देवो श्रुत्या हरि ओम शांती शांती शांती. महालक्ष्मी मातेच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीमध्ये तर शेकडो भाविकांचं श्रद्धास्थान आणि माझ्या परिवाराचे परम श्रद्धा असलेले महालक्ष्मी मातेचं मंदिर. खरं तर सीताई झुरळे यांचं जीवन सर्वच भाविकांनी, आप्तेष्टनी, नातेवाईकांनी अगदी जवळून पाहिलं. आणि म्हणून हे या परिवाराचे 5ही जे मुलं आहेत, आमचे गुरुबंधू भाऊसाहेब महाराज झुरळे असतील, त्याचप्रमाणे बाकीचे सर्व बंधू असतील, एक आध्यात्मिक वारसा चिरंतन या परिवारांना पुढं ठेवला. आज जे दुःख या परिवाराला झालंय त्या दुःखामध्ये मी आमच्या मानवता फाउंडेशनच्या वतीनं,
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं, संगमेर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीनं, त्याचप्रमाणे आमच्या सुकेवाडी आणि खांजापूर परिसराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. पार पडतील. अतिशय दुःखित अंतकरणानं उपस्थित सर्व शोककर परिवार, झुरळे परिवारातील एक ज्येष्ठ आदर्श गुणजांत व्यक्तिमत्व, वात्सल्यमूर्ती कैलासवासी सीताबाई कोंडाजी झुरळे यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले आहेत. आज त्यांच्या दसऱ्या विधीच्या निमित्तानं अखेरची तिलांजली देण्यासाठी आपण सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यांच्या दसऱ्या विधीच्या निमित्तानं हरिभक्तपराय नामनाथजी महाराज मस्के यांची प्रवचन सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. बाईंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अतिशय आदर्शवत परिपूर्ण जीवन बाईंनी व्यतीत केलं. अतिशय कष्ट या परिवारासाठी केले. अतिशय मोठा परिवार होता आणि अतिशय सदन सुसंस्कृत असा परिवार त्यांनी घडवला. निश्चितच जन्म आला तिथं मृत्यू शेवटी अटळ असतो. माऊली म्हणतात उपजे ते नाशे नाशिले ते पुनरुत्तीची घटिका यंत्र जैसी परिभ्रमेगा, किंवा भगवंत म्हणतात शरीराच्या गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळी या न मनोमय धनंजय ज्या परी. या न्यायानं प्रत्येकाला जावंच लागतं. पण अतिशय आदर्शवत जीवन जगून त्यांनी अतिशय चांगला परिवार त्यांनी घडवला. नानांना चांगली खंबीर साथ दिली, महालक्ष्मीची सेवा केली, येणाऱ्या सर्व भाविक भक्तांची सेवा केली. एक एक माणसं जोडण्याचं काम बाईंनी आणि नानांनी केलं. आज एवढा समुदाय त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्या निमित्तानंच उपस्थित राहिला आहे. जे दुःख झालं ते दुःख हलकं करण्याची परमेश्वराने या परिवाराला शक्ती द्यावी. बाईंच्या कर्मगतीने जी गती मिळेल ती मिळवून आपल्या सर्वांच्या प्रार्थनेनं बाईंना सद्गती मिळावी हीच मी महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करतो. मी आपल्या वडझरी बुद्रुक ग्रामपंचायतच्या वतीनं, आमच्या लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या वतीनं, आमच्या सद्गुरू गंगागिरीजी महाराज भजनी मंडळाच्या वतीनं बाईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. जमलेले सर्व अपदेष्ट ग्रामस्थ नातेवाईक, कैलासवासी सीताबाई कोंडाजी झुरळे या आजींना आपल्याकडे जाऊन 10 दिवस झालेले आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या जाण्यानं झुरळे परिवाराला दुःख होणं साहजिक आहे. परंतु या ठिकाणी हा मृत्यू लोक आहे. जन्म म्हणजे मृत्यू हा ठरलेला आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा पार घोषंदू नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ सावधान. या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक जीवात्म्याला हे लोकातून पर लोकात जायचं असतं. खऱ्या अर्थानं माणूस किती दिवस जगल्याच्या पेक्षा कसा जगला. निश्चित या ठिकाणी या शेताजी या झुरळे परिवारासाठी चांगले जीवन जगल्या आणि यानंतर कोंडाजी बाबा गेल्यानंतरही या परिवारासाठी खऱ्या अर्थानं आजी या ठिकाणी गेल्या राहिल्या. परंतु त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवाराला दुःख होणं साहजिक आहे. तर मी या ठिकाणी माझ्या सुकेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, माझ्या कोटे परिवाराच्या वतीनं पंढरीश पांडुरंग परमात्म्याने सदिच्छा व्यक्त करतो. काही आजीला आपल्या चरणावस्था आणतो अशीच आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. यानंतर खंड मामेव स्मरमुक्तम कलेवरम यत प्रयाती समद्भाव येते नात्रथ्य संशहा. जो जन्माला आला तो त्याला एक दिवस जावं लागतं. एक आदर्श माता आज आमच्या काकडवाडी गावातून गेलेली आहे. सीताबाई आई ही सर्व प्रेमानं आपुलकीनं बोलणारी ही एक आई होती. आईचं प्रेम सर्वांना माहिती आहे. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त, आईची कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. लेकराची सर्व गोष्टी जी हृदयात अंतकरणात साठवते तिचं नाव आई आहे. प्रेमाचा आधार गेला, मायेचं पांघरून गेलं. या मातेला जाऊन आपल्यातून 10 दिवस झाले. मी त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आणि आमच्या आई भगवती महालक्ष्मीला विनंती करेल, ही आई या माऊलीला तुझ्या सेवेकरिता जागा दे. हीच आलेल्या सर्वच पाहुण्यांच्या वतीने या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर गायकवाड आदिशक्ती महालक्ष्मी माता, महालक्ष्मी मातेच्या कृपाशीर्वादाने पात्र झालेला झुरळे पाटील परिवार, या झुरळे पाटील परिवारामधील परमश्रद्धेय ब्रह्मलीन कोंडाजी काका झुरळे यांच्या पत्नी, परमार्थ मार्गातील आमचे मार्गदर्शक परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब महाराज झुरळे, त्यांचे बंधू आणि संपूर्ण परिवार, या झुरळे परिवाराच्या तीर्थरूप पूज्य मातोश्री 10 दिवसापूर्वी त्यांच्या नावापुढे आपल्याला कैलासवासी या शब्दाचा प्रयोग करावा लागला. अशा कैलासवासी तीर्थरूप पूज्य मातोश्री सीताबाई
कोंडाजी पाटील झुरोळे या माऊलीला अखेरचा निरोप देण्याकरिता आज झुरोळे परिवारावरती प्रेम असलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहे. भगवान परमात्मा श्रीमद भगवद्गीतेत सांगतात, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्चते. शारीरिक तप कशाने घडेल या मुद्द्याचं चिंतन करत असताना प्राज्ञ या पदाचं चिंतन ज्ञानोबराय करतात. जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थांच्या मध्ये श्रेष्ठ तीर्थ जर कोणतं असेल तर ते श्रेष्ठ तीर्थ म्हणजे सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण किजे. जगामध्ये जेवढी तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थांच्या मध्ये श्रेष्ठ तीर्थ आई आणि वडील आहे. आईंच्या बद्दल परम श्रद्धेय आमचे सन्मित्र श्री नवनाथजी महाराज म्हस्के यांनी पूज्य मातोश्री सीताई कशा होत्या हे पूर्ण वर्णन केलेलं आहे. अतिशय कष्टाळू, अतिशय मायाळू आणि आपल्या परिवाराला, आपल्या मुलांना, मुलींना, नातवांना चांगल्या प्रकारे संस्कार देण्याचं काम या माऊलीनं केलं. जगामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी जर कोणती जात असेल तर तुकोबाराय सांगतात, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अशी प्रेमळ माता या परिवारातून गेलेली आहे. आईच्या जाण्यानं परिवार दुःखी आहे. या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहे. मी अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, महालक्ष्मी मातेच्या चरणी नम्र प्रार्थना करतो, आमच्या मातेला सद्गती या ठिकाणी प्राप्त व्हावी अशी प्रार्थना करून आमच्या निराळे फत्तेपूर गावच्या वतीनं, आमच्या काकड परिवाराच्या वतीनं, आमच्या सिन्नर तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण अशी आदराची आदरांजली आणि श्रद्धेची श्रद्धांजली या ठिकाणी समर्पित करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर वैकुंठवासी सीताबाई कोंडाजी झुरोळे ही माता जाऊन 10 दिवस झाले. त्यांच्या तस्करीच्या माध्यमातून आपण सगळे एकत्रित आलो. आई भगवतीच्या त्यांच्यासमोर त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांचं जीवन हे स्वर्णमय होतं. त्या नानांची इतक्या आतूनच सेवा केली त्यांनी. त्यांच्या पश्चात त्यांचे 5ही मुलं आणि सगळा भक्त परिवार खऱ्या अर्थाने वैकुंठ श्री ब्रह्मलीन ललिनाथ बाबा साईबाबा यांचे त्या मानसकन्या होत्या. बाबांनी सुद्धा त्यांनी खूप कष्टातून सेवा केली. बाबांच्या सेवा त्या परिवाराला आहेच. या मातेबद्दल काय बोलावं, काय द्यावे त्याची व्हावी होत राहील. ठेवी तो हा पाहिजे होत होता. कारण की नानांची सेवा त्यांनी आतोरात केली. तसं पहिलं 60 वर्षांचं घडलं होतं आणि सगळ्या परिवारात जर नतमुक्त होऊन या मात्यांनी आपला देह 10 दिवसापूर्वी सोडला. कारण की काय वाच्यामुळे जो पित्रांची होते आरपी देव पित्रचे माझीमध्ये त्याची परी आणाने भावे म्हणून या नात्यांनी खूप अशी सेवा केली. त्याला प्रतिच्या मन व्हावा, न चुकी घ्यायची परम सेवा, एक वेगळा पांडवा अनिष्ट करणे, सगळ्याच्या रोग मुक्त होऊन ही माता आज आपल्या निघून गेली. त्या मातेला काय द्यावं आपण, अर्थात काही देणार, काय द्यावे त्याचे व्हावे होत राहील. ठेवी तो पाहिजे होता. आईला आई भगवती त्याच्या लेखच प्रार्थना करेल. ही नाना गेले, आई गेल्या आणि त्यांच्या पश्चात हा परिवार आणि खऱ्या अर्थाने निवलक्ष रूप लावलेद्वारे त्याचा विनोद गगनावर. मी प्रथमतः जेव्हा इथं आलो त्या मंदिराचं काम चालू होतं आणि आजही उच्चतम कोटीचं स्वरूप कलस्थानिक तीर्थ आणि या तीर्थामध्ये ती परिपूर्णता प्राप्त झाली. खऱ्या अर्थाने नानांनी आणि बाईंनी जी सेवा केली या सेवेला कुठल्याही प्रकारची तोड नाही आहे. म्हणून या परिवारावर खूप उपकार आहे. तसा बाई गेल्या म्हणजे जीवनात आधार गेला. कारण किती रात्री आलं, बाईने स्वतः भाजी नसेल तर स्वतः खलबत्ती मिरची कुटावी, प्रेमाने खाऊ घाला. म्हणून बाईनी बद्दल बोलण्याकरता शब्द नाही. मी आपल्या सर्वांच्या वतीने आई भगवतीच्या प्रार्थना करतो या बाईंना आपला कुशल घ्यावं. ही सदस्य रामकृष्ण